नमस्कार, मी गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 9 जानेवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय। कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं हायकोर्टाने देखील म्हटलंय। महायुती सरकारला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका आता हायकोर्टाने फेटाळली। शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केली होती। मात्र हायकोर्टाकडून महाविकास आघाडीची याचिका फेटाळल्याने आता ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय। त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे आज मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केले, धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात, आपली पाप झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही, त्यांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी बेहतर, असं जरांगे पाटील म्हणालेत। परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती आता सध्या तिथे दिसून खूप गंभीर, म्हणजेच लोक जे आम्हाला पुरावे देतात, व्हिडिओ देतात, फोटो देत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलंय। प्रत्येकाचं हेच म्हणणं असून दहशत खूप मोठी आहे, फक्त आमचं नाव देऊ नका, माहिती आम्ही सगळे द्यायला तयार असल्याचं लोक आम्हाला म्हणतात, असं देखील वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेत। त्याच्यावर 8 महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा देखील दाखल झालाय। त्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाकडून आणि PMLA यानुसार कारवाई देखील करणे अपेक्षित होते, परंतु 8 महिने झाल्यानंतरही त्याच्यावर कारवाई झालेली नाहीये, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून आता देशभरात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं। दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीत फूट पडली असून आप आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत। दरम्यान यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी धक्कादायक विधान केलं होतं। या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं। एक देश एक निवडणुकीचे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे आज सोपवण्यात आले। प्रत्येक खासदाराला वाचवण्यासाठी निळ्या सुटकेसमधून 1800 पानांचं विधेयक देण्यात आलंय। आजपासून या विधेयकावर या GPS मध्ये चर्चा देखील सुरू झाली आहे। यामध्ये विरोधकांचा विरोध तर आहेच, पण भाजपच्या मित्र पक्षांनी देखील मुद्दे काढायला आता सुरुवात केली आहे। यामुळे वन नेशन वन इलेक्शनवर मित्रच सोबत नसल्याचं चित्र सध्या NDA मध्ये दिसून येत आहे। मुंबईतील एक सर्वात मोठा आर्थिक घोटाळा समोर आलाय। एका ज्वेलर्सने लोकांना 520% रिटर्न्स देण्याची लालच दाखवून त्यांच्याकडून करोडो रुपये वसूल केलेत। अनेक पट नफा मिळत असल्याने त्याचा अनेकांना मोह झाला, पण एका भाजी विक्रेत्यामुळे या ज्वेलर्सचा भांडाफोड झाला। सर्व घोटाळा उघडकीस आला आहे, त्यामुळे पोलिसांनी ह्या प्रकरणात एकूण 3 जणांना अटक केली असून या घोटाळ्याचा तपास आता सध्या सुरू आहे। दिग्दर्शिका किरण रावच्या लापता लेडीज या चित्रपटाला भारताकडून अत्यंत प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी पाठवण्यात आलं होतं। मात्र ऑस्करकडून या चित्रपटाची निवड झाली नाही। यानंतर भारताकडून ऑस्करसाठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या विषयांवरून देशात चर्चा सुरू झाली होती। अशातच अभिनेत्री आणि खासदार कंगना रनावत यांनी यावर बेधडकपणे प्रतिक्रिया दिली। ज्या चित्रपटांमध्ये भारताला वाईट दाखवलं जातं तेच ऑस्करसाठी निवडले जातात, असं विधान त्यांनी केलंय। गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीतील त्यांचा प्रत्यय देखील आलाय। ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। इंडिया आघाडीची एकही बैठक होत नाहीये, हे दुर्दैव आहे। असं असेल तर इंडिया आघाडी बंद करून टाका, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय। इंडिया आघाडीच्या दिल्लीतील गोंधळावर देखील ओमर अब्दुल्ला यांनी भाष्य केलंय।
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगितलं जात आहे। इतकंच नाही तर दोघेही लवकरच घटस्फोट देणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे। दरम्यान आता युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्रीने घटस्फोटाच्या अफवांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून तिने सोशल मीडियावर मनातील खदखद देखील व्यक्त केली। मी माझे नाव आणि इज्जत कमवण्यासाठी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले। माझे मौन हे कमकुवतपणाचे लक्षण नाही तर ताकदीचे लक्षण आहे, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे।